याने चीट केलं ह्याच्यावरच भूत चीट करतच 6वं बोट दाखव त्याला. हा रे ते घा रे ते. मी 10th मध्ये होतो. हा तेव्हा माझी ऑलरेडी एक गर्लफ्रेंड होती आणि तिचीच बेस्ट फ्रेंड, तिला मी आवडायचो. 10वीत असताना. हो. हा तिच्या बेस्ट फ्रेंडला मी आवडायचो हा आणि मग मी तिच्यासोबत तिला पण हा बोललो. हा डबल डेट करत होतो. हा अँड माझ्या गर्लफ्रेंडला कळलं, पहिल्या गर्लफ्रेंडला हा. कळलं की मी तिच्या बेस्ट फ्रेंडला डेट करतोय हा बोललो. हा तर मग खूप इश्यूज झालेले. हा हो, म्हणजे मुली काही करतात ना. काय 2 गर्लफ्रेंड ठेवलेल्या तू फक्त ना. मग काय बोलली ती तुला येऊन? खूप मोठे तुंबेश. काय नवीन नवीन नावं काढतात. हा खूप मोठा इश्यू झालेला. म्हणजे काय झाला असा मोठा इश्यू? माझ्या घरी दादर कळलं. पोलीस हेडक्वार्टरला पोहोचले. काय झालं मोठा इश्यू? माझ्या घरी कळलं. हा सो तर मग बहीण ऑलमोस्ट काढलेलं मला घराच्या बाहेर. बहीण काय म्हणाली? हा ऋतिक नाही हा असं म्हणाली. हा मग माझ्या बहिणीने तर शिवाय दिल्याच, पण मम्मी पप्पांनी पण खूप मारलं हा की बहिणीला मला बहिणीला याचं नाव का ठेवलंस तू? हा तुला मारलं वगैरे त्यांनी. आणि मग ह्या स्टोरीमध्ये ट्विस्ट असा होता की माझ्या पहिल्या गर्लफ्रेंडला माझ्या मित्रांनी सांगितलं, नालायक मित्रांनी सांगितलं की हा डबल डेट करतोय. हो मित्र किती घाणेरडे आहेत ना. खूप तू एवढं चांगलं काम करत होतास, 2 मुलींना आनंदी ठेवत होतास, त्यांना जमलं नाही ना. ती अजून पण मला मेसेज करते. अजून पण तुला मेसेज करते? हो. मग ती पण चूत दिसते मग. ती दिसणार ना तुझी. अजूनही मेसेज करते. लव लिहिले